नमस्कार. आज आपण अगदी घरच्या घरी कोकोनट कुकीज बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण साजूक तुपाचा वापर केलेला आहे आणि ते तूप आपण छानपैकी असं फेटून घेतलेलं आहे. छान हलकं झालं आहे आणि त्याचा रंगसुद्धा बदललेला आहे. तर त्यामध्ये आपण साखर टाकूनसुद्धा सुंदर पद्धतीने फेटून घेतलेलं आहे. त्यानंतर विलायची पावडर आणि खोबऱ्याचा किस त्यामध्ये घालून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आता आपण दूध पावडर, त्याचसोबत आपण कणिक घेतलेली आहे आणि बेकिंग पावडर घेतलेली आहे. तर हे सगळं साहित्य कोरडं आपण चाळणीमध्ये घेतलेलं आहे आणि आपण जे तुपाचं मिश्रण तयार केलं होतं त्याच्यामध्ये ते गाळून घेतलेलं आहे. त्यामुळे काय होतं की बेकिंग पावडर जी आहे तर ती सगळीकडे पसरते आणि छान ते एकजीव व्हायला मदत होते. त्यानंतर आपण चमच्याच्या साहाय्याने आपण छानपैकी कालवून घेतलेला आहे आणि आता आपण हाताने त्याचा गोळा बनवून घेणार आहोत. आणि बघा, आपण हे घरच्या घरी साजूक तूप आणि कणकेपासून तयार केल्यामुळे अतिशय पौष्टिक अशी ही आपली कुकीज तयार झाली आहे. तसा तर ह्या ठिकाणी याचा गोळा बनत आहे, परंतु आपल्याला जेव्हा आपण कुकीज तयार करतो तर तो असा एकसंग राहत नाही. त्याच्यामुळे आपल्याला थोडासा दुधाचा वापर करायचा आहे आणि अगदी 2 चमचे दुधाचा वापर मी या ठिकाणी केलेला आहे. तर थोडं दूध टाकून आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे. खूप दूध एकदम टाकायचं नाही आहे. आणि मग अशी मी थोडंसं मीठ टाकायचं विसरले होते, तर ते आता आपण टाकून घेतलेलं आहे. अगदी किंचित असं मीठ टाकायचं आहे आपल्याला. आणि आपला छान असा गोळा तयार झालेला आहे. आता कुकीज बनवण्यासाठी आपण मुठ्ठीच्या साहाय्याने छान असा तो गोळा गोल गोल असा दाबून घेत आहोत आणि त्यानंतर दोन्ही तळव्यामध्ये छान त्याला असा चपटा असा आकार द्यायचा आहे. आणि त्यानंतर आपला जो खोबरा किस आहे, डेसिकेटेड कोकोनट, तर यामध्ये आपण तो बुडवून घेतलेला आहे. आणि ह्या कुकीज ठेवताना आपल्याला थोड्या अंतरावर ह्या ठेवायच्या आहेत, कारण बेक झाल्यानंतर त्याचं आकारमान थोडं वाढतं. आणि अशा पद्धतीने आपण सगळ्या कुकीज आता तयार करणार आहोत. तर पुन्हा एक वेळा पहा की तळव्याच्या साहाय्याने आपण दाबून छान असा गोल आकार त्याला देत आहोत आणि त्याच्या कडासुद्धा आपल्याला थोड्या दाबून घ्यायच्या आहे. आणि खोबरा किसामध्ये आपल्याला दोन्ही बाजूने ते बुडवून घ्यायचं आहे. खूप सुंदर असा हा खोबऱ्याचा किस हा दिसतो आणि आतमध्ये सुद्धा आपण खोबऱ्याचा किस टाकलेला आहे. आता एका बाजूला मी कढई तापत ठेवलेली होती आणि त्याच्यावरचं झाकणसुद्धा आपण 5-10 मिनटं तापवून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्या सगळ्या कुकीज झालेल्या आहेत आणि त्या झाऱ्यावर ठेवून ते ताट मी आतमध्ये ठेवलं आहे, कारण कढई आणि वरचं झाकणसुद्धा खूप गरम आहे आणि हे काम करत असताना आपल्या स्वतःच्या हाताला चटक्यापासून वाचवायचं आहे. आणि आता 10 मिनिटांनी आपण चेक करत आहोत की आपल्या कुकीज झाल्या किंवा नाही. तर आता आपण पाहू शकतो की छानपैकी त्या थोड्या फुगलेल्या आहेत आणि चवीलासुद्धा अतिशय उत्तम अशा ह्या झालेल्या आहेत, परंतु त्या अजून व्हायच्या आहेत. आणि फुगल्यामुळे त्या थोड्याशा जवळजवळ झालेल्या आहेत, तर आपण त्याला थोडं सरकवून घेतलेलं आहे आणि पुन्हा आपण झाकण ठेवून या बेक करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने माझी ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. आणि आता एक वेळा पुन्हा आपण झाकण काढून पाहिलेलं आहे की कुकीज झाल्या किंवा नाही, परंतु सुंदर असा कलर त्याला आलेला नव्हता, त्यामुळे आपण पुन्हा थोड्या वेळासाठी ठेवून दिलेला आहे. आता आपल्या कुकीज तयार झालेल्या आहे. अतिशय सुंदर अशा आणि छान फुगलेल्या अशा आपल्या कुकीज तयार झालेल्या आहे. आता एक तोडून दाखवते, पहा किती सुंदर कलर त्याला आलेला आहे आणि छान अगदी त्याचा आवाजही आपण पाहू शकता की असा आलेला आहे. म्हणजे आपल्या कुकीज ह्या अतिशय क्रंची अशा झालेल्या आहेत. धन्यवाद.